आता हे कमळाचं आहे जास्त. कमळाचं जास्त आहे वय. का हो कमळाचं जास्त का बरं आहे? आता कोणाला ठाऊक, होय त्यांची मर्जी. त्याची मर्जी वय. आपण काय सांगायचं. गावात होय. भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. होय. का हो भारतीय जनता पार्टी का म्हणतात? काम काम चांगले आहेत कामं त्यांची चांगली करायची. गावात चर्चा तरी सगळी काय? भाजपची आहे. हो गावात सगळी चर्चा भाजपची. भाजपचे काय? हा भाजपची. काय बरं भाजप हो? हे सगळं भाजपचे माणूस चांगला आहे म्हणते दुधाळ. दुधाचा माणूस चांगला आहे हा वय. बर बर चांगला आहे म्हणून भाजपची चर्चा आहे. हा किती टक्के मतदान होईल? आमच्या गावात नाही ना मग 60% मतदान होईल. समस्या. ती जरा मदत करणारा माणूस आहे. आजार बिजार कुठला माणूस जर पडला हा, हा. काय हा. त्याला माणूसची मदत करते. हम्म, कोणाचं लगीन कार्य असलं तिथे जातोय. हम्म, हम्म. ही गडी ह्याच्यात माणूस जरा हे करते. कोण? हे दुधाळ दुधाळ शेट होय. हम्म. माणूस कितला माणूस माणूस किती माणूस आहे. तीन दुधाळाबाई येते होय. येते 100%. 100% येणार. कामं केली तशी त्यांनी. कामं केलेत काय? हम्म. कामं झाले ते हम्म. काय काय कामं झालीत काय? काय सगळं ग्रामपंचायत ऑफिस रस्ते हम्म. स्मशानभूमी झाडं लावायची सरपंचांनी पार्टीने चांगली काम केली. हा सगळे गाव भाजपचं. भाजपचं आहे. हम्म. किती टक्के मतदान होईल? तिथे हे होईल की 80%. 80%. नमस्कार, मी रोहिदास. AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या गटामध्ये जाऊन तेथील ग्राउंड रिपोर्ट करतो, तेथील उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधतोय आणि तेथील गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या अनुषंगाने सध्या आपण फुलजयंती गटातील यड्राव या गावामध्ये आहोत. एकंदरीत आपण पाहू शकता या ठिकाणी फुलजयंती गटातून भाजप उमेदवार म्हणून संगीता दुधाळ या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे. तर विरोधी पक्षाकडून राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जयश्री माने या निवडणूक रिंगणात आहे. अशा पद्धतीने दुरंगी लढत एकंदरीत या ठिकाणी आहे. यासाठी आपल्याला 7 तारखेला मतदान करायचं आहे. 7 तारखेला मतदान आहे, त्यानंतर 9 तारखेला निकाल आहे. अशा पद्धतीने एकंदरीत ही निवडणुकीचा कार्यक्रम असला तरी आपण त्या अनुषंगाने वेगवेगळ्या गटात जाऊन ग्राउंड रिपोर्ट करतोय. त्या अनुषंगाने फुलजयंती गटातील यड्राव या गावामध्ये सध्या आहोत. येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत, ते समस्या सुटल्यात का, एकंदरीत या चर्चा काय, कुणाची हवा आहे, कुणाचं पारडं जड आहे, एकंदरीत ते आपण जाणून घेणार आहोत. कोण विजय होईल, कुणाचं या ठिकाणी कौल असणार आहे, मतदारांचा कौल कुणाला असणार हे जाणून घेऊया. काही मतदार आहेत या ठिकाणी, नागरिक बसलेत, त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आपण. तर एकंदरीत अशा पद्धतीनं वेगवेगळे गावं आपण स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करतोय ग्राउंड लेवलला जाऊन. मामा नमस्ते. निवांत बसलाय, जेवण वगैरे झालंय? काय नाही, निवडणुका लागल्यात म्हणलं, निवडणुकीचं वातावरण तापलंय. राजकीय लोक आता सभा घ्यायला, त्या पुढारी लोक सगळीकडे चर्चा करायला येते. तुमच्याकडे पण आले असतील की? आले का मतदार कोण उमेदवार येऊन गेले का नाही? ती काय चालूच असत. होय. तरी कोण कोण येऊन गेलं काय? हा काय चर्चा काय गावात तुमच्या? चर्चा काय एक आहे. बोलते ती. कोणाकडे बोलते ते? हो इकडे काय निम्मे इकडे निम्मे. होय. हा. इकडे नेहमी तिकडे नेहमी बोलते ते होय. हा. कोण आहे? राष्ट्रवादी भाजप काय कोण आहे? पारड कोणाचं जड आहे? आता हे कमळाचं आहे जास्त. कमळाचं जास्त आहे वय. का हो कमळाचं जास्त का बरं आहे? आता कोणाला ठाऊक, होय त्यांची मर्जी. त्यांची मर्जी वय. आपण काय सांगायचं. गावात विकास कामं झालेत का काय? नाही नाही समस्या आहेत का? आहे रे. आहे का? काय काय समस्या आहेत मामा? काय करते तो. होय. होय तर रस्ते लाईट पाणी झाले सगळं? होय झालं. झाले का? हे रस्ते झालं. हे रस्ते झालेत वय. होय. बरं अंतर्गत रस्ते झालेत का? नाही अजून. अजून झालं नाही ते आहे नाही. हा. अजून विकास व्हायचा आहे. लाईटी आहेत का? लाईटी आहे का? लाईटी आहेत. काय म्हणतो तुम्ही? काय सांगा, काय चर्चा गावात? लोक काय म्हणतात? लोक काय म्हणते तुमचं? राहू द्या. तुझं गावातच नाही. होय. गाव तुमचं कुठलं? हेच आहे. यड्रावच आहे ना? पण मी नवसाला गेला. होय. मसाला गेलता होय. काय आपणाला म्हणजे वातावरण कसं आहे हा ते आणि काय कळालं नाही. कळालंच नाही होय. आता झालं. अजून म्हणजे वातावरण काही कळत तापलंच नाही म्हणताय काय? हा. भाकर शेकायला अजून तवा तापलाच नाही हा. होय. तवा तापल मी तवा. आता येऊन बसले आणि घराकडे कोणाची गेलो. भाकर शेकल काय? आता काय मी आता कोणाचा जाळ लागतो त्याची शक्ती. भाकर चांगली तवा ज्यांचा तापल चांगला बर बर. होय. हं. कोणाचा तापल तवा चांगला आता कोणाचा तापतो कोणाचा होय. ते आपल्याला काय सांग. बरं अजून वातावरण काय तापलं नाही म्हणते ते, काय तसं काय सांगता येत नाही म्हणते ते. तर काय नागरिक आहे त्या दुकानात बसले, आपण जाऊया संवाद साधूया. तर अशा पद्धतीनं प्रत्यक्ष फुलजयंती गटातील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तिथील ग्राउंड रिपोर्ट घेतोय स्पेशल आपण. तर नागरिकांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. नागरिक बसलेत, गप्पा मारते. सध्या राजकीय वातावरण तापाला वेगवेगळ्या पद्धतीनं. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर कॅमेरा म्हण
कॅमेरा आल्यानंतर काही नागरिक आपल्याला जातात येत आहेत, पण काही जण स्पष्ट आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, समस्या मांडतायत. नमस्ते दादा, काय चाल, गाव कुठलं? निंबुनीच आहे का तुम्ही? निंबुनी, हा बरोबर. गटात कोणती गटात आहे की नाही? काय निंबुनी गावात चर्चा काय माहित नाही होय. तरी पण लोक काय म्हणते ते, काय समस्या आहेत का गावात? ऊसतोड असते हो. म्हणते ते कोण म्हणते ते अवथाडे म्हणते ते कोण म्हणते बारक्या म्हणते कोण अवथाडे म्हणते ते काय आता कोणी कुठलं काय टेकल ते टेकल. गाव कुठलं मामा? नमुने निंबुनीच आहे का? हा काय म्हणते निंबुनीकर? काय नमुने करा हे अशी म्हणते ते कोण अवथाडे म्हणते कोण बारक्या म्हणते. जास्त कोणाचं आहे वजन जड पारड? तुम्ही सांगायचे आधी आम्हाला. होय. हा कोणाचं वजन आहे आम्हाला माहित आहे. आम्ही ऊसात आहे. तुमच्या गावात तुम्हाला माहिती मामा, आम्हाला काय? आम्ही जी सोबत आलं ते सुमाळायला जाणार आम्ही. कोणाचं ऊसतोड काम करायचं. हा ऊसतोड कुठे जाते मामा? शेतीचा येडगावला हाजरीनं काय? हाजरी किती आहे हाजरी? हाजरी 500 500 हाजरी आहे दिवसाला? दिवस दिवसाला 500. 500 किती वाजता जात आहे? संध्याकाळी सकाळी 8ला आणि संध्याकाळी 5 वाजला. सकाळी 8ला जाऊन 5 वेळेला. बर. हम्म. हाजरी 500. तर बरोबर. नेमकं मी काय म्हणतो तुम्हाला कळलं का? हे तुम्ही आता हे लावले का? आमची घोर गरिबाची सोय काय आहे ह्याचं काय परिचय आहे का नाही? काय अहो का हे इथे कॅमेरा दिसते का हाताचं? हे हाताचं बिताचं किंवा अडचण काय दूर करते का? नुसतं इलेक्शन आलं पाणी देतो आणि तुम्हाला हम करतो तम करतो न झालं. जाते आहे नाही. गावामध्ये आहोत, तर या ठिकाणी आपण काही नागरिक आहेत त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी मामा बसले त्या ठिकाणी. मामा नमस्ते. नमस्कार. काय लय निवांत बसलाय? होय. गाव कुठलं? येड्रावच आहे ना प्रॉपर? बर. काय नाही, जिल्हा परिषद निवडणुका लागल्या पंचायत समितीच्या, काय काय चर्चा हवा गावात तुमच्या? चांगली कोणाची आहे? सगळ्याचीच आहे. सगळ्याचीच कसं काय असते हो? उमेदवार येऊन गेले कोण? कोण कोण येऊन गेले काय? चांगला आहे. होय. चांगला आहे. कोणाला चांगला आहे? होय. भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. होय. हो, भारतीय जनता पार्टी का म्हणतात? काम चांगले आहेत त्यांची. कामं चांगले आहेत का? होय. खरं काय सांगताय? काम नाही काय कागदराई म्हणते ती लोकं? आहेत की केलेत की आता हे रस्ते वगैरे बघताय कसे झाले होय. तुमचे एकदम चांगले चकाचक. झाले. बर. चांगले झाले तर रस्ते. चांगले झाले. कोण आहे उमेदवार? ह्याच्या संगीताक्का दुधाळ आणि माने माने. जिल्हा परिषद. तुमच्या गणात इकडे मरोडे गणात येतात तुम्ही, बरोबर? नाही हुलजंती गटात. गटात आहे तुम्ही, हुजिंदी गटात आहे, पण गणात तुमचे माने आहे. हे मल्लाळे येतो. मल्हाळे. अर्जुन मल्हाळे त्याला करणार काय? हम्म. बर. आणि या ठिकाणी पाहू शकता भाजपला चेतन पारड जडाय म्हणते. या ठिकाणी नागरिक बसलेत. नमस्ते दादा. आपलं काय बसतो बोलता की इथं? बसतो का? बसाय पण आपल्याला काय बोलता येत काय सांगाल? काय वातावरण काय आहे? गाव कुठलं? गाव येडरावच आहे. येडरावच आहे. काय नाव? राजनाथ चंद्रकांत सोनवणे. सोनवणे. काय म्हणता भाऊ? काय चर्चा आहे गावात? काय तुमची असेल ती चर्चा. नाही, लोक काय म्हणतात तुमच्या गावातलं? आता तुमची जी चर्चा असेल ती चर्चा नाही आपली. नाही, नागरिकांची काय? आम्ही चर्चा करतो. आम्ही तर म्हणतो. सांगा काय म्हणताय? काय वातावरण जे असेल ते वातावरण जे करायचं. असेल ते. गावात चर्चा तरी सगळी काय? भाजपची आहे. हो, गावात सगळी चर्चा भाजपची. भाजपचे आहे का? हा भाजपची. काय बरं भाजप? हे सगळं भाजपचे माणूस चांगला आहे म्हणते दुधाळ. दुधाचा माणूस चांगला आहे हा होय? बर बर. चांगला म्हणजे भाजपची चर्चा आहे. हा किती टक्के असं मतदान होईल? आमच्या गावात नाराज नाही ना म्हणतो 60% मतदान होईल. 60% मतदान होईल होय. एकूण किती मतदान आहे? एकूण एक 16-1700 आहे. 16-17 मतदान आहे हा का? ना. चांगलंच मतदान आहे. हा 1700. 17 मतदान आहे. हा. काय कामं झालीत? विकास कामं गावात काय ती समस्या? जरा मदत करणारा माणूस आहे. आजार बिजार कुठला माणूस जर पडला हा हा. काय हा. त्याला माणूसची मदत करते. हम्म. कोणाचं लगीन कार्य असलं तिथं जातोय. हम्म, हम्म. ही गडी ह्याच्यात माणूस जरा हे करते. कोण? हे दुधाळ. दुधाळ शेट होय. हम्म. माणूस कितला माणूस? माणूस घेतला माणूस आहे. बरं. त्यांचं पारड जड आहे म्हणा की इथं. तो कोण आहे? दुधाळ शेट दुधाळ तर ती गडी ही येते. येणार काय? हा येणार निवडून हा. होय. आमच्या गावात मग तर ज्यादा पडते ती. ज्यादा पडणार काय? ज्यादा पडते. बरं. गणात कोणाला जास्त जाईल? गणात अर्जुन मल्हाळे की इकडं? अर्जुन गणातून अर्जुन मल्हाळे उभारले ते भाजपकडून. हे आपल्याला माहित इकडे नाही. पवार. त्यांचा काय का आमचं आणि त्यांचा काय परिचय नाही. परिचय नाही काय? हा हा. पण भाजप ही इकडे येतच नाही ती कवाना. येत नाही होय. हा बरं. म्हणजे भाजपला तुम्ही हे करणार आहे. भाजपला देऊन टाकायची मग इकडं कोणा हुलजीत गटात काय होते बघायचं. म्हणजे त्याला काय होते? हा. द्या की दुसऱ्याला पण द्या की मतदान. काय होते? दुसऱ्याला पण मत करा.
ते विचार पुन्हा येते विचार कोण आहेत होय. हा. ते विचार कोण आहेत म्हणते मामा. अशा पद्धतीनं हे स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आपण यड्राव मधून करतोय. हुलजंती गटातील गाव आहे यड्राव. तर इथून नागरिकांची प्रतिक्रिया घेतोय. मग बसले त्या ठिकाणी. मामा नमस्ते. गाव आपलं इथलंच आहे. यड्रावच आहे का? हम्म. बरं काय काय निवडणुका लागल्या त्या इथं? हा. काय चर्चा आहे लोकांची? ती नऊ दुधाळाबाई येते. होय हम्म. येणार काय? होय का होतेच का बरं येतील काय? जे ते 100%. 100% येणार. हम्म. दुधाळता येणार. हम्म. भाजपला म्हणजे वातावरण चांगलं आहे. हम्म. होय हम्म. का बरं म्हणता भाजपला वातावरण? कामं केली तशी त्यांनी. कामं केलेत का? हम्म. कामं झाले ते हम्म. काय काय कामं झालीत काय? काय सगळं ग्रामपंचायत ऑफिस, रस्ते, हम्म. स्मशानभूमी, झाडं लावायची, सरपंचांनी पाटील चांगली काम केली. सरपंच कोण आहे की? संजू पाटील. होय भाजपचे आहेत काय? हम्म. होय संजय पाटील आहेत. हम्म. म्हणजे भाजपचं इथं गड आहे म्हणा की. हा हा सगळे गाव भाजपचं. भाजपचं आहे. हम्म. किती टक्के मतदान होईल? तिथे हे होईल की 80%. 80% मतदान होईल का भाजपला? बर बर. एकंदरीत या ठिकाणी भाजपचं पारडं जड आहे म्हणायचं. हम्म. या ठिकाणी भाजपचं पारडं जड आहे म्हणतात मामा. तरी अशा पद्धतीने एकंदरीत आपण येथील मतदारांशी संवाद साधला. प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट घेतला. काही समस्या आहेत अशा पद्धतीने खंत व्यक्त केला काही नागरिकांनी. तर या ठिकाणी भाजप उमेदवार जे आहेत संगीता दुधाळ यांचंच पारडं या ठिकाणी सुद्धा जड दिसतंय यड्रावमधून. हुलजंती गटातील यड्राव हे गाव आहे. येथे देखील भाजपचंच पारडं जड आहे. या ठिकाणी 60 ते 70% मतदान या ठिकाणी होईल भाजपला अशा पद्धतीने सांगतात. कारण भाजपनं बऱ्यापैकी चांगला विकास केलाय, कामं झालेत अशा पद्धतीनं नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. अशा पद्धतीने ही अपडेट आहे. तरी नवीन नवीन काय अपडेट असणार आहे ते देखील आपण तुम्हाला पोहोचवणार वेळोवेळी. तरी दर्शको चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वात आधी मिळतील. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. कॅमेरामन हनुमंत पेटरगेसह मी रोहिदास यड्राव.